चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये। आज आपण वाचणार आहोत पंचतंत्रातील एक अद्भुत कथा, चार धनशोधक। ही कथा आहे लोक, नशीब आणि निर्णय यांची। कधी काळी एका गावात चार गरीब ब्राह्मण राहत होते। त्यांनी विचार केला, इथे राहून काही उपयोग नाही, चला नशीब आजमायला बाहेर जाऊ। ते चालत चालत एका शहरात पोहोचले। इथे एका नदीकाठी भगवान शंकराचे मंदिर होते। त्यांनी स्नान केलं आणि दर्शनासाठी गेले। तिथे त्यांना एक योगी भेटला। योगी म्हणाले, हे माझे चार जादुई वात दिवे घ्या, हिमालयाच्या दिशेने चालत जा। ज्या ठिकाणी वाट पडेल तिथे खजिना मिळेल। थोड्या दिवसात एका ब्राह्मणाची वाट खाली पडली। तिथे तांब्याचा खजिना होता। त्याने इतरांना म्हटले, चला आता घरी जाऊया। पण इतर म्हणाले, तांबे तुझं नशीब, आम्ही पुढे जातो। नंतर दुसऱ्याला चांदी मिळाली आणि तिसऱ्याला सोनं। प्रत्येक वेळेस शेवटचा ब्राह्मण पुढे चालत राहिला। त्याला हवे होते हिरे आणि मोती। अखेर तो एका माणसाला भेटला, ज्याच्या डोक्यावर फिरतं चक्र होतं। त्याने विचारलं, पाणी कुठे आहे? तेवढ्यात चक्र त्याच्या डोक्यावर बसलं। तो माणूस म्हणाला, ही कुबेराची योजना आहे, ज्याला अभ्यास असतो तोच यात अडकतो। तिसरा ब्राह्मण पोहोचला। त्याने पाहिलं की त्याचा मित्र रक्ताने माखलेला होता। तुला सोनं मिळालं होतं, लोभाने तुला नष्ट केलं, तो म्हणाला। तो परत गेला। चौथा ब्राह्मण अडकला कायमचा। गोष्टीची शिकवण, लोभाचा शेवट सदा दुःखदच असतो। तर मुलांनो, आवडली ना गोष्ट? चला तर मग लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बघू। धन्यवाद।